आजची जी आपल्या कार्यालयात आपण पत्रकार परिषद आयोजित केली, नेमका आपला विषय काय? नमस्कार, मी लक्ष्मण पाटील, गटनेता, शिवसेना नगर परिषद भडगाव। आज सकाळी मी काही वर्तमानपत्रात आणि आपले काही इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनल मध्ये एक बातमी पाहिली की नगर परिषद अभय योजनेअंतर्गत पाचोऱ्याला मंजूर झाली व आणि भडगावला नामंजूर झाली, अशी मी बातमी काहीतरी लोकांकडून अफवा पसरवण्याचं काम भडगाव शहरात होत आहे। त्याचा पहिला मुद्दा असा आहे की आपण पाचोऱ्याचा जो प्रस्ताव होता, प्रशासकीय प्रस्ताव, तो आपल्या प्रस्तावाच्या पहिले 4 दिवस पहिले माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे गेलेला होता आणि त्याच्यानंतर आपला प्रस्ताव ठराव करून 27 तारखेला गेल्यामुळे पाचोऱ्याचा एकमेव प्रस्ताव पहिले गेला असल्या कारणाने माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी तो प्रस्ताव लगेच नगर विकास खात्याकडे लवकर पाठवल्यामुळे तो मंजूर होऊन आला। आणि राहिला दुसरा विषय, आपल्या जिल्ह्यातील पाचोरा वगळता सर्व नगर परिषद नगर पंचायतींचे प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी एकत्र वरती दिल्यामुळे सर्व प्रस्ताव प्रस्तावित असल्या कारणाने भडगावचा प्रस्ताव त्या सर्व नगरपालिकांमध्ये असल्यामुळे तो प्रस्तावित आहे आणि तो प्रस्ताव नक्कीच येत्या 8-15 दिवसात मंजूर होऊन येईल। कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे। म्हणजे तो प्रस्ताव आता त्याची मुदत गेली, प्रस्ताव जर नंतर पास झाले तर त्या मुदतीच्या आत ज्यांनी व्याज भरले अभय योजनेत किंवा तो पैसा भरला, तो कर माफ आपण कोणत्या पद्धतीने करणार किंवा त्याच्यावर काय नियोजन करणार? नक्कीच की 31 मार्च पर्यंत ज्यांनी आपल्या भडगाव शहरातील करदात्यांनी कर भरलेला आहे आणि हा प्रस्ताव जर आता मंजूर होऊन आला, त्यांना आम्ही सर्व नगरसेवक नगराध्यक्ष मिळून मीटिंग मध्ये ठराव करून त्यांना कशी सवलत देता येईल, करमुक्त कसं करता येईल, त्या पद्धतीने आम्ही ठराव करून पुढचा निर्णय घेऊ। तसेच आमचे मोठे बंधू माननीय नगरसेवक सचिन भाऊ चोरडिया यांनी हा मुद्दा जाऊ द्या, यांनी मागच्या आम्ही पहिल्याच मीटिंग मध्ये आमचं ठरलेलं होतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा विषय मार्गी लावणार। तो आम्ही पहिल्याच मीटिंग मध्ये सर्वानुमते ठराव मंजूर करून आम्ही आता ना हरकत साठी ती जागा BNC चे मालकीची असल्यामुळे आम्ही तो प्रस्ताव आता ना हरकत साठी प्रस्ताव याच्याकडे पाठवलेला आहे, जागेचा BNC ऑफिसकडे। मग मान्य सचिन भाऊ चोरडे यांनी तो विषय हाताशी धरून आता मागे 8-10 दिवसापूर्वी सोशल मीडियावर अशी अफवा पसरवली की हे शिवस्मारकाचा विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे, तो प्रस्ताव पुढे पाठवायचा आहे। म्हणजे सचिन भाऊ चोरडे यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही या भूलथापा देणं लोकांना देणं बंद करा। आपण जे काय करतोय, तुम्ही एक सोशल मीडियामध्ये सांगता की आम्ही ठराव एकमताने मंजूर केला आणि बाहेर लोकांमध्ये सांगता की सर्व मिस करतोय, असं हे दाखवणं बंद करा। आणि ही भडगाव शहरातली जनता आहे ना, सर्व गोष्टी या जनतेला माहिती आहे, कोण काय करतं कोण नाही काय करत, त्याच्यामुळे या भूलथापा देणं बंद करा। आणि सर्व राहिला विषय, आता आमचे नगराध्यक्ष मॅडम आहे रेखाताई यांनी आता 4-5 दिवसापूर्वी काहीतरी आपले पहिले भोंगा वाजत होता भडगाव शहरामध्ये, आवाजाचा सायरन वाजत होता, त्या सायरनच्या विषयामध्ये सचिन भाऊच्या समोर एक विषय काढला की असं करू। त्याच्यानंतर लगेच सचिन भाऊंनी 2-3 तासात लगेच पत्र दिलं की सदर हा सायरन चालू करण्यात यावा। म्हणजे यांना एका अर्थात काहीतरी लोकांना असं दाखवायचंय की फक्त भडगाव शहरामध्ये मीच काहीतरी करू शकतो बा आणि हे बाकीचे निवडून आलेले काहीच करू शकत नाही। आम्ही सर्व आप्पा साहेबांच्या सहकार्याने आमची सत्ता आलेली आहे, आप्पा साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही काम करत राहू आणि भडगाव शहर येत्या 5 वर्षात कसं होईल, आता बोलून उपयोग नाही, 5 वर्षात कसं होईल तेव्हा आम्ही हे उत्तर देऊ। आणि राहिला विषय सचिन भाऊंचा, सचिन भाऊ प्रत्येक गोष्टीमध्ये असं करता, आता त्यांच्या बरोबर जे निवडून आलेले 4 नगरसेवक ते त्यांचं बी पहा आणि सचिन भाऊंचं पहा। सचिन भाऊंचाच का बरं विरोध आहे, फक्त त्यांना एक स्वतःपोटी काहीतरी सर्व मीच केलं बा भडगाव शहरामध्ये, मीच काहीतरी नवीन करतोय, बाकीच्यांना काही अक्कलच नाही, अशा प्रकारे सचिन भाऊंचा हा पायंडा आहे। आणि सचिन भाऊंना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही या भूलथापा देणं बंद करा आणि लोक तुमच्या भूलथापांना अजिबात बळी पडणार नहीं। जय हिंद, जय महाराष्ट्र। झूलेलाल वाटर पार्क आपके लिए लाया है 10 से ज्यादा बड़ी राइड्स, जहां होगा असली रोमांच और रफ्तार, वेव पूल, रेन डांस और लाइव डीजे। सिर्फ पानी की मस्ती ही नहीं, खाने पीने का भी है खास इंतजाम। धमाका ऑफर, बड़ों के लिए 499 और बच्चों के लिए 399 का टिकट के साथ बिल्कुल मुफ्त पॉपकॉर्न, आइसक्रीम और वेलकम ड्रिंक। सुबह का सत्र 11 बजे से शाम 4:30 बजे तक, शाम का सत्र 5:30 से रात 9:30 तक। 3 साल के कम उम्र बच्चों के लिए है बिल्कुल मुफ्त एंट्री। टिकट बुकिंग के लिए संपर्क करें jhulelalwaterpark.in। पिक एंड ड्रॉप सुविधा के लिए 9890770859। आज ही अपने परिवार और दोस्तों के साथ आइए और इस गर्मी को यादगार बनाइए। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसॉर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।